नमस्कार, नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। नवी मुंबईतील राजकारणामध्ये नवचेहरा म्हणून आपल्या कार्यकुशल समाजसेवेने सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवणारे देविदास चौगुले यांचा वारसा जपणारे त्यांचे पुत्र साहिल देविदास चौगुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांना छत्री वाटप करून तसेच प्रभागातील सामान्य नागरिक यांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदणकर, माजी नगरसेवक जगदीश कवटे, राजू पाटील, आकाश मडवी, राम आशिष यादव, बहादूर बिस्ट ऍडव्होकेट जब्बार खान, ऍडव्होकेट रवींद्र पाटील, गगनदीप कोहली यासह प्रभागातील तसेच नवी मुंबईतील मित्र परिवाराने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते साहिल चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी केलेला आहे। निश्चितच या प्रभागामध्ये या ऐरोली नगरामध्ये काम करत असताना येथील सर्वसामान्य जनतेमधला एक मनुष्य तरुण मुलगा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा आपल्या वडिलांकडून घेऊन या ठिकाणी काम करतोय। इथल्या समाजाला आपलं मानून सर्वसामान्य माणूस हा आपला आहे आणि त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी या ठिकाणी सामाजिक सेवेचं काम सुरू केलेलं आहे। येथील जनता सातत्याने त्यांच्या सोबत आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून त्या ठिकाणी सन्मान त्यांचा करण्यासाठी चांगला कार्यक्रम मोठा या ठिकाणी आयोजित केला। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या विभागाचे खासदार नरेश म्हस्के साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी शिवसेनेचं काम करताना भविष्यामध्ये या जनतेमधून आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि त्यातून एक चांगलं काम होण्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा इतर काही शासकीय अनुषंगातून त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त हो या अनुषंगातून ते या ठिकाणी काम करत आहेत आणि भविष्यामध्ये येथील जनता त्यांच्या पाठीमागे आशीर्वादाच्या रूपातून निश्चितच उभी राहील आणि त्यांच्या आशा आकांक्षांना पूर्णत्वास नेण्याकरता साथ देईल अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे। आणि त्याचबरोबर असाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगातून आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, शक्ती देवो, आरोग्य देवो चांगलं आणि त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने ती पूर्ण हो आधीची सदिच्छा आणि प्रार्थना। काही दिवसामध्ये ते स्वतः व्यक्त होतीलच ना, त्यामुळे ते दिसेलच तुम्हाला। त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा मला अजून सांगितली नाही, त्यांनी सांगितल्यावर या ठिकाणी समाजाला लाभलेलं एक तरुण उमदा व्यक्तिमत्व साहिल चौगुले ज्यांचं आज वयाचं 25वं वर्ष तो पदार्पण करतोय। खऱ्या अर्थानं समाजात आपलं एक नाव कोरण्याचं काम त्याने निश्चित स्वरूपात केलेलं आहे। म्हणजे आपण
या ठिकाणी पाहतोय की साहिल केवळ 25 वर्षाचा असताना त्यांनी या ठिकाणी लोकांची मनं जिंकलेली आहेत. काम करताना त्यांनी त्याच्या वडिलांची छबी आपल्या डोळ्यासमोर ठेवली आहे. निश्चित स्वरूपात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो या ठिकाणी मार्गक्रमण करतोय आणि अनपेक्षितपणे त्यांनी या ठिकाणी जे कोणाला जमलं नाही असं ते काम त्यांनी या ठिकाणी जमलंय. चौगुले कुटुंबामध्ये एक धागा नात्याचा त्यांनी गुंफलेला आहे असं मी आवर्जून या ठिकाणी म्हणेन की दानत्व ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्या अंगी असली पाहिजे. या ठिकाणी ते गुण निश्चित स्वरूपात साहिलच्या अंगी आम्हाला पाहायला मिळालेले आहेत आणि साहिलनी या ठिकाणच्या या विभागाचा कायापालट करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे, त्यांनी घेतलेला कार्यक्रम त्यांनी लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांचं जे मन आहे त्यांनी ते जिंकलेलं आहे. एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः येऊन त्याच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा तो आवाज निश्चित स्वरूपात या ठिकाणी गुंजेल अशी मला आशा आहे. आणि नशिबात शेवटी राजयोग असावा लागतो. तो राजयोग निश्चित स्वरूपात साहिल देवीदास चौगुले यांच्या नशिबी आहे आणि तो या भागाचं नेतृत्व निश्चित स्वरूपात करेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये साहिल देवीदास चौगुले नावाचा नगरसेवक निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या 25व्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवून गेल्या वर्षीप्रमाणे पाठच्या वर्षी सुद्धा एक साधारणशः 1800 ते 2000 छत्र्या वाटप आम्ही केले होते आणि यावर्षी सुद्धा 2000 छत्री वाटप आम्ही घरोघरी जाऊन करणार आहे. मनोकामना इच्छा लोकांचे कामं तातडीने होऊन देणे, एवढे 10 वर्ष जे लोकांनी त्रास भोगलाय तो त्रास आम्हाला लवकरात लवकर संपवायचा ही तरी माझ्या मनातली इच्छा आणि मनोकामना. लाखो युवांच्या दिलाची धडकन आणि ऐरोलीचं युवा नेतृत्व साहिल देवीदास चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस कसा साजरा करावा ते साहिल चौगुले यांच्याकडनं शिकलं पाहिजे. एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन समाजाच्या पुढे ते पुढे आलेले आहेत. साहिल चौगुले हे त्यांच्या वडिलांची छबी त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या वडिलांचा स्वभाव सुद्धा लोकांशी मन मिळावा होता, लोकांना ते सढळ हस्ते मदत करायचे आणि तेच गुण त्यांच्यामध्ये उतरले आहेत. आणि साहिल यापुढे वडिलांप्रमाणे नगरसेवक सुद्धा होईल आणि समाजाचं नेतृत्व करेल अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो.